श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घरातील हे कामे गुप्तपणे करा, यश तुमच्याकडे धावत येईल. चला तर बघूया ते कोणते काम आहेत. रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय हे जमिनीवर ठेवावा. असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत. तसेच घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशेत थोडेसे पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशेत कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे खेचला जातो हे सत्य आहे. प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनलेला पंचमुखी दीपक लावावा, जेणेकरून आपले प्रत्येक काम सविस्तर पार पडतील. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने खाऊन निघावे. असे केल्याने आपल्या कामात कोणतेही अडथळे येणार नाहीत. रोज सकाळी पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंगा टाकावेत. असे केल्याने सर्व अडचणीचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होते. कोणत्याही महत्वाच्या किंवा शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटले असे की कामात कोणतेही अडचण येऊ नये, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय बाहेर टाकून पडावा. तसे दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा दिवा, पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावे. असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 7 फेऱ्या मारावे. या उपायाने देखील आपले कामे पूर्ण होतात. प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा. सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्याने तुळशीला जल अर्पण करावा आणि तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालावे. श्री स्वामी समर्थ. असे आहेत घरातले कामे गुप्तपणे केल्याने माता लक्ष्मी धावत येईल. श्री स्वामी समर्थ.